सर्वप्रथम युग विज्ञान आणि तंत्रज्ञान या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 11वी प्रवेशासंदर्भात होणारी सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच सेट परीक्षा या परीक्षेचं असणारं स्वरूप हे पाहणार आहोत. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ हा तुम्हाला शेवटपर्यंत पाहणं आवश्यक आहे. जे या चॅनलला नवीन असतील तर असेच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग प्रत्यक्षामध्ये पाहूयात की सन 2021-22 या वर्षामध्ये 11वी प्रवेश जे विद्यार्थी घेणार आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी असणारी जी सामायिक प्रवेश परीक्षा आहे या परीक्षेचं असणारं स्वरूप पाहूयात. ही परीक्षा थोडक्यामध्ये 10वीच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहितलेच आहे, शासन निर्णय पाहितलेला आहे. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये की प्रश्नपत्रिका कशा स्वरूपाची असेल, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये इंग्रजी या विषयावर 25 गुणांचे प्रश्न असतील, गणित या विषयावर 25 गुणाचे प्रश्न असतील, विज्ञान यावर सुद्धा 25 गुणाचे प्रश्न असतील, त्याचबरोबर सामाजिक शास्त्र या विषयावर सुद्धा 25 गुणाचे प्रश्न असतील. अशा स्वरूपाची ही प्रश्नपत्रिका 100 गुणांची असणार आहे. आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये 100 प्रश्न हे विचारले जाणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपाची घेण्यात येईल. या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे आणि ही परीक्षा OMR आधारित असेल. चला तर मग प्रत्यक्षामध्ये या सेट परीक्षेसाठी असणाऱ्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पाहूयात. तर पहा, सर्वप्रथम इंग्रजी या विषयावर असणारे कशा पद्धतीचे 25 गुणाचे 25 प्रश्न विचारले जाणार आहेत हे पाहूयात. अशा स्वरूपाचे प्रश्न हे परीक्षेमध्ये असणार असतील. तर पहिला प्रश्न पहा, कंप्लीट दी वर्ड बाय यूजिंग करेक्ट लेटर. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी जे वर्ड दिलेले आहेत तर त्यामध्ये एक लेटर लिहायचं आहे आणि हे तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न पहा, चूज द इनकरेक्ट ऑप्शन. म्हणजे 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि त्या ऑप्शनमध्ये असणारं इनकरेक्ट ऑप्शन तुम्हाला शोधायचं आहे. तर लिटल, बिग म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की लिटल म्हणजे छोटा, बिग म्हणजे मोठा, म्हणजे अपोजिट वर्ड आहे. त्यानंतर लिटल, स्मॉल हा समानार्थी शब्द आहे. गो, कम हा विरुद्धार्थी शब्द आहे. लेफ्ट, राईट हा सुद्धा विरुद्धार्थी शब्द आहे. यावरून तुम्हाला असे लक्षात येईल की इनकरेक्ट ऑप्शन हे कोणतं आहे, तर 2 नंबरचं लिटल आणि स्मॉल. त्यानंतर तिसरा प्रश्न पहा, अशा स्वरूपाचा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न असू शकतो, चूज दी करेक्ट अल्टरनेटिव्ह शेप. पहा, लॉंग, राईट, ब्रॉड या ठिकाणी करेक्ट तुम्हाला शेप ओळखायचा आहे. लॉंग शेप असतो का? नाही. राईट असतो का? नाही. ओव्हल शेप असतो आणि ब्रॉड शेप असतो का? नाही. म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर हा पर्याय क्रमांक 3 असणार आहे. त्यानंतर इंग्रजीमध्ये विचारला जाऊ शकणारा प्रश्न चौथ्या स्वरूपाचा तो पहा, चूज दी करेक्ट आर्टिकल्स. म्हणजे आर्टिकलवर सुद्धा या सेट परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. देअर वॉज डॅश डॅश लवली गार्डन अराउंड दी कॉटेज. या ठिकाणी तुम्हाला करेक्ट आर्टिकल वापरायचं आहे. ए अँड दी नो आर्टिकल्स. तर पहा, देअर वॉज ए लवली गार्डन अराउंड दी कॉटेज. अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक 1
हे या प्रश्नाचं उत्तर आहे. चौथ्या स्वरूपाचा प्रश्न हा इंग्रजी विषयामध्ये असा असू शकतो, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कंप्लीट दी फॉलोइंग सेंटेन्स. म्हणजे तुम्हाला करेक्ट अल्टरनेटिव्ह शोधून सेंटेन्स हा कंप्लीट करायचा आहे. त्यासाठी 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 ऑप्शनपैकी करेक्ट असणारं ऑप्शन या ठिकाणी सेंटेन्समध्ये ठेवून वाक्य पूर्ण करायचं आहे. वाक्य काय आहे पहा. इन द कोल्ड विंटर मंथ द ट्री वॉज डॅश डॅश ऑफ ऑल लीव्स, फुल विथड्रू बेअर शॉर्ट. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. इन द कोल्ड विंटर मंथ देअर वॉज द बेअर ऑफ ऑल लीव्स. त्यानंतर अशा सुद्धा स्वरूपाचा प्रश्न असू शकतो, रीड द सिच्युएशन अँड डिसाईड व्हॉट वूड यू चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तर पहा, सिच्युएशन डॅश डॅश वन ऑफ युअर फ्रेंड इट इज व्हेरी क्लेवर बट पुअर अँड अनस्टेबल टू पे हिज एक्झाम फीस. आता इथं तुम्हाला काय करायचं आहे, सिच्युएशन ओळखायची आहे. सिच्युएशन ओळखून तुम्ही कोणती ॲक्शन घेणार, तुम्ही काय डिसाईड करणार, तर हे तुम्हाला करेक्ट असणारं ऑप्शन निवडायचं आहे. तर पहिलं आहे पहा, टेल हिम टू लिव्ह द स्कूल. म्हणजे तुम्ही त्याला शाळा सोडण्यासाठी सांगणार. दुसरा ऑप्शन आहे टेल हिम नॉट गो गिव्ह एक्झाम. दुसरा ऑप्शन, आपल्या मित्राला तुम्ही एक्झाम देऊ नका म्हणून सांगणार. का तिसरा ऑप्शन आहे टेल हिम टू स्टील मनी फ्रॉम समवेअर. तिसरा ऑप्शन, आपल्या मित्राला कुठून तरी पैसे चोरून आणून एक्झाम फीज भरण्यासाठी सांगणार. का चौथा ऑप्शन आहे हेल्प हिम बाय पेईंग हिज एक्झाम फीज. म्हणजे तुम्ही तुमच्या मित्राला परीक्षा फीज भरण्यासाठी मदत करणार. जनरली तुम्हाला सरळ सरळ लक्षात येईल की या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 असणार आहे. तुम्ही काय करू शकता, तुमच्या मित्राला एक्झाम फीस भरण्यासाठी मदत करू शकता. त्यानंतर पहा, ऑब्झर्व दी पिक्चर अँड चूज दी करेक्ट ऑप्शन फॉर इट. आता या ठिकाणी एक पिक्चर आहे, म्हणजे झाडं तोडण्याचं एक चित्र आहे. तर ते चित्र तुम्हाला पाहून काय करायचं आहे की ह्याचं उत्तर द्यायचं आहे. म्हणजे लाकूड तोड्या आहे, लाकूड तोडणारा लाकडं तोडत आहे आणि काही मुलं आहेत. तर त्या ठिकाणी पहा, कट दी ट्री, म्हणजे तुम्ही झाडं तोडण्यासाठी सांगणार. त्यांना म्हणावं सेव्ह नेचर, सेव्ह ट्रीज, यूज ॲक्स टू कट दी ट्रीज. म्हणजे कुऱ्हाडीचा वापर करणार, झाडं तोडण्यासाठी सांगणार, काय करणार. तर यापैकी करेक्ट ऑप्शन आहे सेव्ह ट्री. म्हणजे तुम्ही त्या झाडाला वाचविण्याचा प्रयत्न करणार. त्याचबरोबर पॅसेजवर सुद्धा एक छोटासा पॅसेज देऊन, पॅरेग्राफ देऊन तुम्हाला त्यावर प्रश्न विचारू शकतात. तशा पद्धतीचा सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. रीड दी फॉलोइंग पॅसेज अँड कंप्लीट दी गिवन ॲक्टिव्हिटी. तर पॅसेज पहा, कोर्स बुक पेज नंबर 8 लेसन 1.2. माय फादर वॉज मेडिकल प्रोफेशनल. आय बिकम डीपली ऑब्झर्व्ड इन द बुक. State where you agree or disagree with the following statement. The compound where the writer on living is rich in nature, the boundary. तर याचं उत्तर आहे ॲग्री. तुम्ही तो पॅसेज वाचू शकता, अभ्यास करू शकता. परीक्षेमध्ये तुम्हाला छोटासा पॅरेग्राफ दिलेला असेल, पॅसेज दिलेला असेल, तो वाचून तुम्हाला काय करायचे आहे, त्याची उत्तरे द्यायची आहेत. त्यानंतर दुसरा आहे पहा, मॅच दी फ्रेजेस इन कॉलम ए विथ देअर मीनिंग विथ कॉलम बी. म्हणजे जोड्या लावा. थोडक्यामध्ये योग्य प्रकारची जोडी लावायची आहे. ए पार्ट ऑफ दी पार्सल ऑफ, टू बी इनग्रॉस इन. 3 नंबरचा आहे सेटल डाऊन विथ आणि अनफोल्डेड ए न्यू डायमेन्शन. पहा, ए पार्ट ऑफ दी पार्सल ऑफ याचं उत्तर आहे 3 नंबरची जोडी आहे टू बी एसेन्शियल ऑर इंटेग्रल पार्ट ऑफ समथिंग्स. 2 नंबरची जोडी टू बी इनग्रॉस्ड इन. तर याचं उत्तर आहे 4 नंबर वॉज कम्प्लिटली ऑक्युपाइड इन. 3 नंबर सेटल डाऊन विथ याचं उत्तर आहे 2 पिन अप ए न्यू ॲस्पेक्ट्स.
आणि 4 नंबरचा आहे अनफोल्डेड न्यू डायमेन्शन गेट इन टू ए कम्फर्टेबल पोझिशन, म्हणजे पर्याय क्रमांक हा 1 असणार आहे. अशा पद्धतीची सुद्धा परीक्षेमध्ये तुम्हाला सेटच्या परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचं आहे राईट फ्रॉम पॅसेज दी अँटीमोन ऑफ दी फॉलोइंग वर्ड्स. त्यानंतर पुढचा प्रश्न अशा स्वरूपाचा असू शकतो की डायरेक्शन क्वेश्चन नंबर 11 to 15 इन क्वेश्चन्स सेंटेन्स आर गिवन विथ द ब्लँक टू बी फिल इन विथ दी अप्रोप्रिएट वर्ड्स, म्हणजे काही वाक्य दिलेले आहेत आणि त्या वाक्यामध्ये तुम्हाला अप्रोप्रिएट मीनिंग असणारा शब्द त्या ठिकाणी 4 ऑप्शनमधून निवडून करेक्ट अल्टरनेटिव्ह त्या ठिकाणी भरायचं आहे. तर पहा, दी चेअरमॅन इज इल अँड विल हॅव टू डॅश दी मीटिंग फॉर ए फ्यू डेज. पुट ऑन, पुट ऑफ, पुट अवे, पुट ऑफ. OF आणि OWF या दोन्हीमध्ये फरक आहे. तर या ठिकाणी करेक्ट अल्टरनेटिव्ह हे पर्याय क्रमांक 4 असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे द कॅट अँड द डॉग हॅव डॅश एनिमी इन द रॅट. सेम, कॉमन, म्युच्युअल, सिमिलर. तर याचं उत्तर आहे कॉमन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे इन क्वेश्चन्स चूज दी वर्ड अपोजिट इन मीनिंग दी गिवन वर्ड्स. दी प्लॉजिबल ह्या शब्दाचं अपोजिट वर्ड तुम्हाला लिहायचं आहे. तर इम्प्लॉजिबल हे या प्रश्नाचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सम पार्ट ऑफ सेंटेन्स हॅव इरर अँड सम आर करेक्ट, फाइंड ऑफ पार्ट सेंटेन्स हॅज बीन इरर. आता या ठिकाणी इरर असणारा शब्द राम ऑज, सिनियर टू, सेम इन कॉलेज, नो इरर, म्हणजे या ठिकाणी सी 3 नंबरचा पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट फिगर ऑफ स्पीच गिवन लाईन. ओ मून गिव मी मूनलाईट, दी बास्केट फुल ऑर 2 बास्केट्स फुल. तर याचं उत्तर आहे अँथिसिस, अँटिथेसिस. त्यानंतर पुढचा प्रश्न तुम्हाला सेट परीक्षेमध्ये असणारा जो इंग्रजी विषय आहे त्या संदर्भात असेल. चूज दी करेक्ट रायमिंग पेयर्स. मग रायमिंग पेयर्स ओळखायचे आहे, तुम्हाला लक्षात येते वर्स बेस्ट, वर्स नर्स, डिक्री, मेस, फेट, पेट. या ठिकाणी वर्स नर्स ही काय आहे, रायमिंग पेयर आहे. त्यानंतर पुढचा अशा पद्धतीचा प्रश्न असू शकतो चूज दी करेक्ट ऑप्शन इन अल्फाबेटिकल ऑर्डर, म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डरवर सुद्धा तुम्हाला प्रश्न असू शकतो. पहा, इपिक्स, राईट, एबल, हर्ट, हर्ट, राईट, एबल, इपिक्स, एबल, इपिक्स, हर्ट, राईट, एबल, इपिक्स, राईट, हर्ट. या ठिकाणी जर तुम्ही नीट निरीक्षण केलं, अल्फाबेटिकली ऑर्डरनी शब्द पाहितले तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सी, एबल, इपिक, हर्ट, राईट. त्यानंतर पुढचा प्रश्न हा करेक्ट प्रिफिक्स लावू शकतात. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तुम्हाला करेक्ट असणारा क्वेश्चन टॅग ओळखायचा आहे. तर शुड इट, डोंट इट, शुड नॉट इट आणि शांट इट. तर याचं उत्तर आहे शुड नॉट इट, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न अशा स्वरूपाचा असू शकतो चूज दी करेक्ट ऑप्शन, कंप्लीट दी फॉलोइंग डायलॉग. अजय, डू यू लाईक टू लिसन स्टोरीज? सुजय. तर सुजय काय म्हणतो, पहा, दॅट्स ग्रेट, वंडरफुल, येस ऑफकोर्स, अमेझिंग. तर सुजय काय म्हणणार, येस ऑफकोर्स, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न हा अशा स्वरूपाचा असू शकतो. पहा, चूज दी करेक्ट सिम्पल पास्ट टेन्स, म्हणजे टेन्सवर सुद्धा तुम्हाला सेट परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. तर या ठिकाणी तुम्हाला प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स आणि प्रत्येकाचे 4 असणारे उपकाळ याचा सुद्धा अभ्यास करावा लागणार आहे. दे वेअर दी विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. तर यावर तुम्हाला सिम्पल पास्ट टेन्समध्ये बनवायचं आहे, म्हणजे बनवलेलं आहे, फक्त करेक्ट ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. दे
witnessed my rescue operation. They was witnessing my rescue operation. They were witnessing my rescue operation. They had been witnessing my rescue operation. सिम्पल पास्ट टेन्स. मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 असणार आहे. दे विटनेस्ड माय रेस्क्यू ऑपरेशन. त्यानंतर पुढच्या प्रकारचा प्रश्न इंग्रजी विषयामध्ये चूज द करेक्ट पॅसिव्ह फ्रॉम गिवन सेंटेन्स. आय हॅव हेल्ड देअर इंज्युअर्ड बॉडी. करेक्ट पॅसिव्ह फॉर्म, वाक्याचा करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ओळखायचा आहे. आय हॅव हेल्ड देअर इंज्युअर्ड बॉडी. पहा, देअर इंज्युअर्ड बॉडी हॅव हेल्ड बाय मी. देअर इंज्युअर्ड बॉडीज हॅव बीन हेल्ड बाय मी. देअर इंज्युअर्ड बॉडीज हॅड बीन हेल्ड बाय मी. इंज्युअर्ड बॉडी हॅव हेल्ड बाय मी. तर या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक बी असणार आहे. देअर इंज्युअर्ड बॉडीज हॅव बीन हेल्ड बाय मी. त्यानंतर आणखी एक अत्यंत सोप्या पद्धतीचा प्रश्न तुम्हाला असू शकतो की चूज द करेक्ट ट्रान्सलेशन फ्रॉम इंग्लिश टू गिवन प्रोवर्ब. या ठिकाणी जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा या वाक्याचं तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे, भाषांतरण करायचं आहे. पहा, सर्व्हिस ऑफ गॉड इज रियल. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. सर्व्हिस टू गॉड इज रियल सर्व्हिस. सर्व्हिस टू मॅन इज रियल सर्व्हिस. जनसेवा हीच ईश्वर सेवा. जन म्हणजे मॅन. तर पहा, सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. हे पर्याय क्रमांक 2 म्हणजे बी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर आता हा रिपीट प्रश्न झालेला आहे. क्वेश्चन टॅगवर प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो. तर याचं उत्तर आहे डू नॉट यू. त्यानंतर पहा, अशा प्रकारे इंग्रजी विषयावर तुम्हाला 25 प्रश्न हे 25 गुणासाठी विचारले जातील. त्यानंतर विज्ञान या विषयावर सुद्धा इंग्रजीप्रमाणेच 25 प्रश्न असणार आहेत आणि हे 25 प्रश्न हे 25 गुणासाठी विचारणार आहेत. तर या प्रश्नाचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे हे पाहूयात. तर पहा, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून एच उंचीवर गुरुत्वी त्वरण जे चिन्हाचा अर्थ नेहमीप्रमाणे. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुरुत्वाकर्षण या पाठाचा अभ्यास करावा लागेल. त्याच नंतर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न हा मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण या घटकावर असेल. अशा स्वरूपाचा सुद्धा तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एका तारेचा रोध हा 100 ओहम आहे, तर त्या तारेतून 1 ॲम्पियर विद्युतधारा ही 10 सेकंद प्रवाहित केल्यास निर्माण झालेल्या उष्णता ही किती असेल. तर उष्णतेचं सूत्र लिहायचं आहे. तर त्या सूत्रामध्ये या किमती ठेवून तुम्हाला उत्तर काढायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 1000 जूल एवढी उष्णता त्या ठिकाणी काय होणार आहे, असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न विज्ञानामध्ये अशा स्वरूपाचा असेल की 100 डिग्री सेल्सिअस तापमानाला व समुद्रसपाटीवरील हवेच्या दाबाचा 1 ग्राम पाण्याचे 1 ग्राम वाफेत रूपांतर करण्यासाठी किती उष्णता लागणार आहे. 80 कॅलरीज, 540 कॅलरीज, 80 जूल, 540 जूल. तर या ठिकाणी उष्णता ही कॅलरीमध्ये मोजली जाते, म्हणजे या ठिकाणी 540 कॅलरीज एवढी उष्णता काय या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रकाश किरण हा एका माध्यमातून विरल माध्यमात जाताना 2 माध्यमाच्या सीमेवर नंबर रेषेत आपाती होतो, तेव्हा आपाती कोन कसा असेल. यासाठी सुद्धा तुम्हाला थोडासा अभ्यास करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नाची उत्तरं मिळून जाणार आहेत. पुढचा प्रश्न अशा स्वरूपाचा असू शकतो की 20 सेंटीमीटर नाभी अंतर असलेल्या भिंगाची शक्ती किती आहे. तर याचं उत्तर आहे 40 सेंटीमीटर किंवा 0.4 मीटर. परंतु त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम भिंगाची शक्तीचं सूत्र वापरायचं आहे. पी पॉवर. पी बरोबर 1/F नाभी अंतर.
त्यानंतर पुढचा प्रश्न हा डॅश डॅश हा सर्वात कठीण पदार्थ स्वतःचा द्रवणांक व उत्कलनांक उच्च असा आहे. तर आपल्या सर्वांना माहिती आहे सर्वात कठीण पदार्थ हा कोणता आहे, तर हिरा. पुढचा प्रश्न हा अशा स्वरूपाचा असू शकतो. कृत्रिम उपग्रहांच्या भ्रमणकक्षाची भूपृष्ठापासूनची उंची कमी केल्यास त्या उपग्रहाचा स्पर्शरेषेतील वेगाने फक्त परिणाम हा विचारात घेतो. कमी होणारा, वाढणारा, अस्थिर राहणारा की अचानक कमी जास्त होणारा, ते याचं उत्तर आहे तो परिणाम वाढतो. पुढचा प्रश्न आहे आधुनिक आवर्त सारणीत निष्क्रिय वायूंना कोणत्या गणात स्थान दिलेलं आहे किंवा डॅश डॅश गणात स्थान आहे. तर आपल्याला माहिती आहे निष्क्रिय वायू हे 18व्या गणात आहेत. यानंतर पुढच्या प्रश्नाचं स्वरूप पहा की अंतर्वक्र भिंगाच्या सहाय्याने निर्माण होणारी प्रतिमा नेहमी डॅश डॅश असते. आभासी व सुलट, वास्तव व उलट, आभासी व उलट आणि वास्तव व सुलट. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अंतर्वक्र भिंगाच्या सहाय्यानं जी प्रतिमा निर्माण होते ती प्रतिमा ही केव्हाही आभासी आणि सुलट असते. त्यानंतर विज्ञानामध्ये आणखीन एक प्रकारचा प्रश्न सेट परीक्षेसाठी येऊ शकतो, तो म्हणजे पुढीलपैकी योग्य विधान कोणते. पहा, 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि योग्य विधान आपल्याला त्यातून निवडायचं आहे. तर पहिला ऑप्शन आहे बीजाणुधानी तयार झाली की बीजाणू बाहेर सोडले जातात. दुसरा ऑप्शन आहे बीजाणू परिपक्व झाले की बीजाणुधानी फुटून बाहेर येतात. तिसरा ऑप्शन आहे बीजाणुधानीमध्ये बीजाणू कायमच आत असतात. आणि चौथा पर्याय जो आहे तो म्हणजे बीजाणू म्युकरच्या तंतूवर उगवतात. तर या 4 पैकी योग्य विधान हे पर्याय क्रमांक 2 आहे. बीजाणू परिपक्व झाले की बीजाणुधानी ही फुटून बीजाणू बाहेर येतात. त्यानंतर विज्ञानामध्ये आणखीन एक प्रकारचा प्रश्न येऊ शकतो, तो म्हणजे कलिकायन होत असताना यीस्ट हा कोणता वायू मुक्त करतो. या ठिकाणी पहा 4 पर्याय आहेत, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, नायट्रोजन ऑक्साईड आणि हायड्रोजन सल्फाईड. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजे कलिकायन ही जी प्रक्रिया होते तर त्यावेळेस या कलिकायन प्रक्रियेमध्ये यीस्ट तयार होत असताना कार्बन डायऑक्साईड हा वायू मुक्त होतो किंवा त्यातून मुक्त करतात. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, हा जनरल आणि सर्वात सोपा असणारा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलविद्युत निर्मिती केंद्र कोठे आहे. तर पर्याय पहा, कोयना, जायकवाडी, लोणावळा आणि भिरा. तर आपल्या सर्वांना याचं उत्तर नक्कीच माहिती असेल, ते म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलविद्युत केंद्र हे कोयना, पोफळी या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की पुढीलपैकी श्वसन संस्थेसाठी सर्वात घातक असणारे व्यसन कोणते असावे. श्वसन संस्थेसाठी घातक व्यसन पहा, 4 प्रकारचे व्यसन दिलेले आहेत. 4 पर्याय आहेत, त्यातून आपल्याला योग्य तो पर्याय निवडायचा आहे. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे श्वसन संस्थेवर कोणता घटक परिणाम करतो. पहा, सिगारेट ओढणे, पान खाणे, गुटखा चघळणे, मद्यप्राशन करणे. तर या 4 पर्यायापैकी पर्याय क्रमांक 1 हा असणार आहे श्वसन संस्थेसाठी सर्वात घातक व्यसन म्हणजे सिगारेट ओढणे. त्यानंतर विज्ञानामध्ये आणखीन एक प्रकारचा सेट परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे प्रथिनांची निर्मिती डॅश डॅश मार्फत घडून येते. हे जॉर्ज बिडल व एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिले. आता प्रथिनांची निर्मिती या ठिकाणी 6 पर्याय दिलेले आहेत. पहा, जनुक, उत्परिवर्तन, स्थानांतरण, प्रतिलेखन, क्रमविकास आणि आंत्रपुच्छ. तर प्रथिनांची निर्मिती ही जनुकामार्फत घडून येते. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जनुक. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न असा आहे की कवकापासून मिळवलेला हा विकर उपयोगात आणून शाकाहारी चीज बनते. म्हणजे शाकाहारी चीज बनवण्यासाठी कवकापासून कोणता विकर तयार होतो किंवा त्याचा उपयोग होतो,
तर 4 प्रकारचे पर्याय आहेत: लायल्जेज, प्रोटीएज, अमायलेज आणि ट्रिप्सिन. तर यापैकी पर्याय क्रमांक 2 जे आहे प्रोटीएज, हा जो विकर आहे हा कवकापासून मिळवलेला असतो आणि याचा उपयोग शाकाहारी चीज बनवण्यासाठी केला जातो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहा, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, हा सुद्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे की डॅश डॅश हे भविष्यातील इंधन मानले जाते. भविष्यातील इंधन हा कोणता वायू आहे? तर 4 प्रकारच्या वायूंचं आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे: हायड्रोजन वायू, नायट्रोजन वायू, मिथेन, ब्युटेन. सद्यस्थितीत पाहितलं तर मिथेन आणि ब्युटेनचा उपयोग हा इंधन म्हणून केला जातो. पण प्रश्न आपल्याला असा विचारला आहे की भविष्यातील इंधन हे कोणत्या वायूला मानले जाते? तर भविष्यातील इंधन हे हायड्रोजन वायूला मानले जाते. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की जैवतंत्रज्ञानातील क्लोनिंग नंतरची क्रांतिकारी घटना कोणती आहे? की जैवतंत्रज्ञान, आता मानवी जनुक प्रकल्प, DNA चा शोध, मूलपेशी संवर्धन, दिलेले सर्व पर्याय. तर जैवतंत्रज्ञानामध्ये क्लोनिंग नंतरची क्रांतिकारी घटना असेल तर ती म्हणजे मूलपेशी संवर्धन. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सेट परीक्षेला तुमच्या स्वतःच्या संबंधित सुद्धा एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो प्रश्न अशा पद्धतीचा असू शकतो की विद्यार्थ्यांना अध्ययनात म्हणजे अभ्यास करताना अभ्यासामध्ये जर एकाग्रता वाढवायची असेल तर एकाग्रता वाढवण्यासाठी नेमका कशाचा उपयोग होतो? आता भरपूर आहेत, परंतु आपल्याला 4 पर्याय दिले आहेत. 4 पर्यायापैकी एक पर्याय हा योग्य असणार आहे, तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर पहा, पर्याय क्रमांक 1 आहे खाऊचा, दुसरा आहे ध्यानधारणेचा, तिसरा आहे छंदाचा आणि चौथा पर्याय आहे खेळांचा. तर विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक जो 2 आहे ध्यानधारणा, तर विद्यार्थ्यांना अध्ययनात एकाग्रता वाढवण्यासाठी ध्यानधारणेचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा आणि प्रश्न हा सेट परीक्षेला विचारला जाऊ शकणारा असा म्हणजे की डॅश डॅश हे मानवनिर्मित आपत्ती आहे. या ठिकाणी काळजीपूर्वक पर्यायाचं निरीक्षण करायचं आहे. मानवनिर्मित आपत्ती, भूकंप हे मानवनिर्मित नाही, पूर हा मानवनिर्मित नाही, हे नैसर्गिक आहे, उल्कापात हे सुद्धा नैसर्गिक आहे. परंतु पर्याय क्रमांक जो 4 आहे विषारी वायू गळती, हे मानवनिर्मित आपत्ती आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विषारी वायू गळती. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, लेटेस्ट जनरल नॉलेजवर सुद्धा काही वेळेस प्रश्न विचारले जाऊ शकतात सेट परीक्षेला. कारण ज्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त टक्केवारी मिळवायची आहे, जास्तीत जास्त मार्क मिळवायचे आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचे प्रश्न हे चॅलेंजिंग प्रश्न असणार आहेत. तर त्यामध्ये पहा की 2014 साली माळीण, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे येथे मोठे होऊन दरड कोसळली. तर नेमकं कशामुळे ही दरड कोसळलेली आहे? तर त्या संदर्भानं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. पर्याय 4 आहेत भूकंप, वादळ, भूस्खलन आणि बदल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भूस्खलन. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की जनित्रातील चुंबकाला फिरवण्यासाठी काय वापरले जाते? जनित्र, थोडक्यामध्ये याला जनरेटर म्हणतात. जनरेटरमध्ये जे चुंबक लावलं जातं त्या चुंबकाला फिरवण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? तर 4 पर्याय आहेत पंखा, जनित्र, झोतयंत्र आणि पॅनल्स. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 झोतयंत्र. त्यानंतर विज्ञानामध्ये आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न हा प्राणी वर्गीकरणावर आधारित सुद्धा असू शकतो. तो म्हणजे वलयी प्राण्यात डॅश डॅश आढळते म्हणून त्यांना खंडीभूत क्रमे म्हणतात. तर लक्षात घ्या, खंडीभूत या शब्दावरूनच आपल्याला लक्षात येईल की वलयी प्राण्यांमध्ये नेमकं काय आढळत असेल. वलये, काय खंड, खंडीभवन, खंडित शरीर आणि उपचर्म. तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 कायखंड आणि खंडीभवन म्हणून त्यांना खंडीभूत क्रमे म्हटलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, विज्ञानातील शेवटचा प्रश्न आहे लॅक्टोबॅसिलसमुळे
डॅश डॅशसारखी संयुगे बनतात व दह्याला विशिष्ट स्वाद मिळतो. म्हणजे लॅक्टोबॅसिलस जीवाणू दुधामध्ये ज्यावेळेस विरजण घातलं जातं, म्हणजे लॅक्टोबॅसिलस जीवाणू सोडली जातात, तर ते लॅक्टोबॅसिलस जीवाणू काही संयुगे बनवतात आणि त्या संयुगामुळे दह्याला एक छान असा विशिष्ट स्वाद मिळतो. तर ते कशामुळे नेमकं हे विचारलेलं आहे. तर लॅक्टोज, केसिन, ॲसिटाल्डिहाइड सर्व आपल्याला माहिती आहे दुधामध्ये केसिन नावाचा घटक असतो आणि या केसिनमुळे या केसिनसारखी संयुग बनतात आणि त्यामुळे दह्याला काय होतं, विशिष्ट स्वाद मिळतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आत्ता आपण इंग्रजीचे 25 प्रश्न पाहितलेले आहेत, विज्ञानाचे 25 प्रश्न पाहितलेले आहेत. त्यानंतर गणिताचे कशा प्रकारचे प्रश्न असू शकतात हे पाहूयात. तर गणिताचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला सोबत एक रफ कागद, वही आणि पेन हे घेऊन बसावे लागेल. त्याच वेळेस तुम्हाला या गणितातील असणारे काही अवघड प्रॉब्लेम्स असतील ते पटकन सॉल्व करून पर्यायामध्ये निवडायचं असतं. जसं विज्ञानाला आपण वाचून उत्तरे लिहू शकतो, परंतु गणितामध्ये आपल्याला वाचून डायरेक्टली उत्तरं लिहिणं अशक्य आहे. त्यामुळं काय करा की थोडक्यामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत गणितातले ते सोडून त्याची अचूक अशी उत्तरे तुम्हाला नोंदवायची आहेत. परंतु मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला डायरेक्टली उत्तर सांगणार आहे, पण ते योग्य की अयोग्य हे तुम्हाला तपासून पाहण्यासाठी प्रत्येक प्रॉब्लेम हा सोडवावा लागेल. तर पहा, गणितामध्ये अशा प्रकारचा प्रश्न असू शकतो. 5x अधिक 2y बरोबर 16 चा आलेख काढण्यासाठी आपल्याला x बरोबर 2 असताना yची किंमत किती. तर xची किंमत ही तुम्ही सूत्रामध्ये ठेवू शकतात आणि yची किंमत तुम्ही काढू शकतात. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. yची किंमत ही 3 आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असा असू शकतो की 3x - 2y = 6 आणि 2x अधिक y बरोबर 11 ही एक सामायिक समीकरणे सोडवताना निश्चयक डीची किंमत काढा. आता तुम्हाला निश्चयक डीची किंमत काढण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम या समीकरणाला सॉल्व करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला निश्चयक डीची किंमत काढावी लागेल. चला तर मग प्रत्यक्षामध्ये समीकरण सोडवा आणि उत्तर लिहा. त्यानंतर पुढचा जे प्रश्न गणितामध्ये विचारला जाऊ शकतो शेट परीक्षेसाठी तो म्हणजे -5, 5, 15, 25 डॅश 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 ही क्रमिका कशा स्वरूपाची आहे. ही अंकगणिती श्रेणी नाही, अंकगणिती श्रेणी आहे कारण D = 10 म्हणजेच या श्रेणीमध्ये डिफरन्स हा किती आहे 10चा. पहा, -5 आणि 5 यामध्ये डिफरन्स 10 आहे. 5, 15 याच्यामध्ये पण डिफरन्स 10चा आहे. 15, 25 याच्यामध्ये पण डिफरन्स 10चा आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. -5, 5, 15, 25 ही क्रमिका म्हणजे अंकगणिती श्रेणी आहे कारण की यामध्ये डिफरन्स हा किती 10 असणार आहे. त्यानंतर गणितामध्ये आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो तो म्हणजे नैसर्गिक संख्यावर आधारित असणार आहे. पहिल्या 20 नैसर्गिक संख्यांची बेरीज पुढीलपैकी कोणती आहे. आता तुम्हाला नैसर्गिक संख्यांची बेरीज काढण्यासाठी एक विशिष्ट पद्धतीचं सूत्र आहे. तर त्या सूत्राचा उपयोग करून हे गणित तुम्हाला सोडवायचं आहे. परंतु डायरेक्टली मी यामध्ये तुम्हाला उत्तर सांगणार आहे. पहा, पहिल्या 20 नैसर्गिक संख्यांची बेरीज ही 210 आहे. जर अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही पाठ करून जर ठेवले तरीसुद्धा तुमचा वेळ वाया न जाता तुम्हाला फास्ट सोडवता येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, एकाच राज्यातील व्यापार केंद्रात हा शासनाकडून डॅश डॅश आकारला जातो. म्हणजे IGST, CGST, SGST, UTGST. तर एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून हा CGST आकारला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे GST मध्ये एकूण किती अक्षरे असतात. तर यामध्ये 15 अक्षरे असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की जेव्हा एखाद्या नोंदणीकृत व्यापारी दुसऱ्या नोंदणीकृत व्यापाऱ्यास वस्तू विकतो तेव्हा त्याला GST अंतर्गत कोणता व्यवहार म्हणतात. BB, B2B, BC, B2C. तर यामध्ये पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे की जेव्हा एखाद्या नोंदणीकृत व्यापारी हा दुसऱ्या नोंदणीकृत व्यापाऱ्यास वस्तू विकतो तेव्हा त्या GSTच्या अंतर्गत व्यवहाराला B2B व्यवहार म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, 1 ते 50 मधून निवडलेल्या संख्या विषम असण्याची संभाव्यता किती असेल. तर आपल्याला माहिती आहे
की 1 ते 50मधून निवडलेली संख्या विषम असण्याची संभाव्यता ही 50% असेल. तर म्हणजे या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर काढलेला पत्ता चौकट नसणे ही घटनेची संभाव्यता किती आहे? तर याचं उत्तर आहे 3/4. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असा असू शकतो की 100 आणि 190 या वर्गाचा वर्गमध्य कोणता? तर वर्गमध्य काढण्यासाठी आपल्या सर्वांना माहिती आहे 100 + 190 करा. आलेली जी बेरीज आहे त्या बेरजेला 2नी भागा आणि जे उत्तर येणार आहे तो असणार आहे 100 ते 190 या वर्गाचा वर्गमध्य. तर याचं उत्तर आहे 145. त्यानंतर पुढचा प्रश्न असा विचारू शकतात की पुढीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे? तर यामध्ये 1 5 10 3 4 5 2 2 2 5 5 2. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3 4 5. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बाजूंच्या लांबी ABC असलेले त्रिकोणामध्ये जर A² + B² = C² असेल तर तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण असेल? तर आपल्याला माहिती आहे कर्णचा वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणजेच काटकोन त्रिकोण आहे. तर यापैकी पर्याय क्रमांक 3ऱ्या क्रमांकाचं उत्तर म्हणजे काटकोन त्रिकोण हे असणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सेट परीक्षेमध्ये गणितामध्ये चौरसाची परिमिती असेल, महत्त्वमापन या पाठावर आधारित सुद्धा तुम्हाला अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यापैकी एक प्रातिनिधिक स्वरूपाचा एक प्रश्न आहे, तो म्हणजे 12√2 सेमी लांबीचा कर्ण असणाऱ्या चौरसाची परिमिती किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 48 सेंटीमीटर. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, वर्तुळावर सुद्धा तुम्हाला सेट परीक्षेसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर एक अशा प्रकारचा प्रश्न आहे, वर्तुळात सर्वात मोठ्या जीवेची लांबी ही 7.8 सेंटीमीटर आहे, तर वर्तुळाची त्रिज्या काढा. तर यापैकी 8.7 सेमी, 7.8 सेमी, 3.9 सेमी, 9.3 सेमी. तर वर्तुळात सर्वात मोठ्या जीवेची लांबी ही 7.8 सेमी असेल. तर आपल्याला त्रिज्या काढण्यासाठी जीवेला 2नी भाग द्यावे लागेल आणि येणारं उत्तर ह्या त्या वर्तुळाची त्रिज्या असणार आहे. म्हणजेच 7.8ला 2नी भागल्यानंतर उत्तर येणार आहे 3.9 सेमी. त्यानंतर पुढचा प्रश्न अशा स्वरूपाचा सुद्धा असू शकतो, P व Q ही केंद्रे असणाऱ्या 2 वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 4.7 सेंटीमीटर आणि 6.3 सेंटीमीटर आहेत. तर ही वर्तुळे परस्परांना बाहेरून स्पर्श करतात. तर P व Q मधील अंतर काढा. तर विद्यार्थी मित्रांनो, यासाठी तुम्हाला हे गणित सोडवून पाहावे लागेल. त्यानंतर तुम्हाला योग्य उत्तर आहे का नाही तपासावे लागेल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 11 सेंटीमीटर. त्यानंतर पुढे आणखीन अशा प्रकारचा एक प्रश्न असू शकतो, -3 आणि 4 या बिंदूचे आरंभबिंदूपासूनचे अंतर डॅश डॅश आहे. तर पहा, -3 आणि 4, 4 -3. तर ह्या दोन्हीमध्ये या बिंदूंचं आरंभबिंदूपासूनचं अंतर मोजायचं असेल तर आपल्याला संख्यारेषा काढावी लागेल. संख्यारेषा काढल्यानंतर किंवा डिफरन्सचं सूत्र या ठिकाणी वापरावं लागेल. याचं उत्तर आहे 5. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न, ए यामध्ये 7 आणि 5 बिंदू आहेत आणि बी 2,5. तर या बिंदूमधील अंतर इथं सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे की डिस्टन्स अंतराचं सूत्र वापरायचं आहे आणि या 2 बिंदूमधले अंतर काढायचं आहे. तर याचं उत्तर आहे 5. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 2 पॉईंट K आणि -4,2 या बिंदूंना जोडणाऱ्या रेषेचा चढ हा 1/2 आहे. तर Kची किंमत काढा. हे सुद्धा प्रश्न तुम्हाला सोडवून पाहावे लागेल, परंतु मी डायरेक्ट या व्हिडिओमध्ये उत्तर सांगत आहे. पहा 5. त्यानंतर पुढचा प्रश्न असा असेल, वर्तुळाचा परिघ त्याचे क्षेत्रफळाचे यांचे गुणोत्तर 2 जसे 7 आहे, तर वर्तुळाचा व्यास किती? तर त्या वर्तुळाचा व्यास हा 14 सेंटीमीटर असणार आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, सेट परीक्षेला अशाच प्रकारचे प्रश्न हे असणार आहेत. त्यासाठी भरपूर गणिताचा सराव करा. बाकीच्यांचं फक्त वाचलं तरी लक्षात येईल. त्यानंतर पुढच्या प्रकारे अशा प्रकारे सुद्धा गणितामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. 7 सेमी त्रिज्येच्या वर्तुळाच्या एका पाकळीचे क्षेत्रफळ 30.8 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळ कंसाचे माप किती? तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 60 अंश. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तळाचा व्यास हा 14 सेमी व उंची 24 सेमी असलेल्या शंकूचे वक्र पृष्ठफळ काढ. महत्त्वमापन पाठामध्ये पहिल्याच पृष्ठावर असणाऱ्या प्रत्येक शंकू असेल, आयत असेल, परिमिती असेल, त्यानंतर गोल असेल, ह्या सर्वांचे वक्र पृष्ठफळ, घनफळ ह्या सर्वांचे सूत्र दिलेले आहेत. सूत्र पाठ करा. सूत्र पाठ केल्यानंतर लगेच तुम्हाला असल्या प्रकारच्या प्रश्नाचे उत्तरं मिळून जातील. तर शंकूचे वक्र पृष्ठफळ हे 550 सेंटीमीटरचा वर्ग असे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, काटकोन त्रिकोणात कर्णाची लांबी 25 सेमी तर काटकोन करणाऱ्या एका बाजूची लांबी 7 सेमी, तर काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. तर काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र लिहायचं आहे. त्यानंतर हा प्रॉब्लेम सॉल्व केल्यानंतर उत्तर असणार आहे 84 चौरस सेंटीमीटर. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, गणितामध्ये विचारला जाणारा किंवा विचारला जाऊ शकतो असा, एक वर्तुळ एका समांतरभुज चौकोनाचे सर्व बाजूंना स्पर्श करते, तर तो समांतरभुज चौकोन कसा असला पाहिजे? तर या विधानातील रिकामी जागी योग्य शब्द आपल्याला लिहायचा आहे. 4 पर्याय आहेत, आयत, समभुज चौकोन, चौरस, समलंब चौकोन. तर या 4 पर्यायापैकी पर्याय क्रमांक 2 समभुज चौकोन हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढील अशा प्रकारे सुद्धा प्रश्न असू शकतो की पुढीलपैकी डॅश डॅश हा बिंदू एक्स अक्षावर आरंभ बिंदूच्या उजवीकडे आहे. आरंभ बिंदूच्या उजवीकडे म्हणजे संख्या रेषा काढायची आहे. संख्या रेषावर ठरवायचं आहे की डावी बाजू उजवी बाजू. तर यावर 2,0 हा बिंदू एक्स अक्षावर आरंभ बिंदूच्या उजवीकडे असणार आहे. त्यानंतर गणितामध्ये शेवटचा प्रश्न अशा स्वरूपाचा असू शकतो, 5.5 सेंटीमीटर त्रिज्येच्या वर्तुळात एका कंसाची लांबी 6.05 सेंटीमीटर आहे, तर त्या कंसाचे माप किती? तर प्रश्न सोडवल्यानंतर त्याचं उत्तर असणार आहे 63 अंश. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण इंग्रजी विषयाचे 25 प्रश्न, विज्ञान विषयाचे 25 प्रश्न, गणित विषयाचे 25 प्रश्न पाहितलेले आहेत. तर त्यानंतर सामाजिक शास्त्रावर कशा पद्धतीचे प्रश्न सेट परीक्षेला विचारले जाऊ शकतात याविषयी थोडक्यामध्ये पाहूयात. तर पहा, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोणाला म्हणतात? तर तुम्ही अभ्यास केलेलाच आहे, 10वीचा अभ्यासक्रम आहे. तर याची फास्टमध्ये तुम्हाला उत्तरे लिहिता येतील. व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक म्हटलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, उपलब्ध पुरावे यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून घटनांची मांडणी करणाऱ्या लेखन पद्धतीला काय म्हणतात? लेखनशैली, इतिहासाची साधने, इतिहास लेखनाने निरीक्षण पद्धती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे इतिहास लेखन म्हणजे पर्याय क्रमांक 3. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम विज्ञान, त्यानंतर इतिहास म्हणजे सामाजिक शास्त्र, त्यानंतर इंग्रजी आणि शेवटी गणित या विषयाची प्रश्न सोडवण्यासाठी सुरुवात करायची आहे, घ्यायची आहेत. त्यानंतर इतिहासामध्ये तिसरा प्रश्न आहे, स्त्री पुरुष तुलना हे डॅश डॅश यांनी लिहिलेले पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते. म्हणजे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ताराबाई शिंदे. ताराबाई शिंदे ह्या पहिल्या स्त्रीवादी यांनी लेखन केलेलं आहे. स्त्री पुरुष तुलना हे त्यांचं पुस्तक आहे. त्यानंतर डॅश डॅश ही विज्ञान आणि इतर सर्व ज्ञान शाखांची जननी मानली जाते. म्हणजे विज्ञान आणि इतर जेवढ्या शाखा आहेत तर त्या शाखांची असणारी जननी म्हणजे तत्त्वज्ञान. त्यानंतर पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा असू शकतो, भारतातील डॅश डॅश या शहरात सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत जनांसाठी इतिहास या विषयातील संशोधनाचे काम चालते. म्हणजे भारतामधले अशी कोणती संस्था आहे की त्यामध्ये सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग अँड टेक्नॉलॉजी म्हणजे यामध्ये
इतिहास या विषयामध्ये संशोधनाचं काम चालतं. तर मुंबई, बँगलोर, चेन्नई, कोलकाता, तर यापैकी पर्याय क्रमांक 2 बँगलोर या शहरामध्ये इतिहास विषयातील संशोधनाचं काम चालते. त्यानंतर पुढचा प्रश्न असा असू शकतो की जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय डॅश डॅश या शहराचे उत्खनन करताना सापडते. तर दिल्ली, हडप्पा, ऊर, कोलकाता, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ऊर या शहराचे उत्खनन करताना या ठिकाणी जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय सापडले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद नेमका कोणी केला? जेम्स मिलर, फेडरिक मॅस्क्युलर, माउंट स्टुअर्ट एलिफन्स्ट आणि सर जॉन मार्सल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे फेडरिक मॅक्सम्युलर यांनी काय केलेलं आहे? हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेमध्ये अनुवाद केलेला आहे. त्यानंतर इतिहासामध्ये असा पुढचा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे 21व्या शतकामध्ये डॅश डॅश हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतो. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून तर वृत्तपत्रे ही जी आहेत तर ही लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काय करतात? महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला म्हणतात? संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ. यापैकी संत नामदेव हे जे आहेत यांना महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार काय केलेलं आहे? मानतात किंवा मानलेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 29 ऑगस्ट हा दिवस कोणाचा जन्मदिवस? हा राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून पाळला जातो. राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून मेजर ध्यानचंद हे हॉकीशी संबंधित असणारे आहेत. तर मेजर ध्यानचंद यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिवस आहे, तो राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून पाळला जातो. त्यानंतर डॅश डॅश शैलीने भारतीय मूर्ती विज्ञानाचा पाया घातला. भारतीय मूर्ती विज्ञानाचा पाया नेमकी कुठली शैली आहे? गांधार शैली आहे का नागरोद शैली आहे, द्राविड आहे का मथुरा आहे? तर मथुरा शैलीनं काय केलं आहे? भारतीय मूर्ती विज्ञानाचा पाया घातलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असा असू शकतो की महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास यांच्यापासून प्रेरणा मिळाली. तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्यापासून काय झाली की राष्ट्रवादी इतिहास लेखनाला प्रेरणा मिळाली आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की चित्रकला, शिल्पकला यांचा समावेश नेमका कोणत्या कलेमध्ये होतो? तर चित्रकला आणि शिल्पकला यांचा समावेश हा दृक्क कलांमध्ये होतो. ललित कला, लोककला, अभिजात कला या सर्वांपैकी दृक्क कला जी आहे तर यामध्ये चित्रकला, शिल्पकला यांचा समावेश होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की प्रभाकर या वृत्तमानपत्रातून नेमकी कोणी समाज प्रबोधनपर शतपत्रे प्रसिद्ध झाली? लोकहितवादी जे लोकहितवादी आहेत तर यांनी काय केलेलं आहे? प्रभाकर वृत्तपत्रातून की समाज प्रबोधनपर शतपत्रे त्यांची प्रसिद्ध झालेली आहेत लोकहितवादींची. त्यानंतर पुढचा प्रश्न असा असू शकतो की या मराठीतील पहिल्या स्त्री चित्रपट निर्माता होत्या. म्हणजे मराठीमध्ये पहिली स्त्री चित्रपट निर्माती कोण आहे? तर कमलाबाई मंगळूरकर या महाराष्ट्रामध्ये किंवा मराठीमध्ये असणाऱ्या पहिल्या स्त्री चित्रपट निर्माता आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो की महाबळेश्वर जवळ जे भिल्लार गाव आहे तर हे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर महाबळेश्वर जवळचं भिल्लार गाव हे पुस्तकांसाठी प्रसिद्ध आहे. तर म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असा असू शकतो की आता भूगोलचे काही प्रश्न असू शकतात. म्हणजे 15 प्रश्न इतिहासाचे असतील तर 10 प्रश्न भूगोलाचे असतील किंवा 15 प्रश्न भूगोलाचे असतील तर 10 प्रश्न इतिहासाचे असणार आहेत. त्याचबरोबर काही अर्थशास्त्राचे असू शकतात, काही नागरिकशास्त्राचे सुद्धा असू शकतात. तर पुढचा प्रश्न आहे भारताचे सर्वात दक्षिणेकडचं टोक म्हणजे कोणत्या नावानं ओळखलं जातं? भारताचे दक्षिणेकडील टोक हे कोणत्या नावाने ओळखलं जातं? तर विद्यार्थी मित्र आपल्याला सर्वांना माहिती आहे कन्याकुमारी ही दक्षिणेकडचा भाग आहे, परंतु इंदिरा पॉईंट आहे ते दक्षिणेकडचं टोक हा इंदिरा पॉईंट नावानं ओळखले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की ब्राझीलमधील सदाहरित वनांना काय म्हणतात? तर ब्राझीलमधले सदाहरित वन आहे तर त्यांना जगाची फुफ्फुसे असे संबोधले आहे. तर आणखी भूगोलमधला असणारा पुढचा प्रश्न भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था ही कोणत्या प्रकारची आहे? अविकसित, अतिविकसित, विकसनशील आणि विकसित. तर आपल्याला माहिती आहे की आपल्या भारत देशात जरी ब्राझीलची आपल्याला माहिती नसेल परंतु भारताची आपल्याला अर्थव्यवस्था माहिती आहे, विकसनशील अर्थव्यवस्था आहे. म्हणजे भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था एकाच प्रकारची आहे, ती म्हणजे विकसनशील.
त्यानंतर पुढचा प्रश्न असा असू शकतो की दिशा ठरवण्यासाठी कशाचा उपयोग होतो. मोजपट्टी, दुर्बीण, होकायंत्र, पेन. आपल्याला माहिती आहे समुद्रामध्ये असो किंवा असं असो, दिशा ठरवण्यासाठी कशाचा? होकायंत्राचा. म्हणजे त्यामध्ये चुंबक सूची असते, त्या चुंबक सूचीचा उपयोग यंत्रामध्ये केला जातो आणि ह्या होकायंत्राचा उपयोग हा दिशा ठरवण्यासाठी उपयुक्त होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न असा असू शकतो की अमेझॉन नदीचे खोरे हे कशा प्रकारचं आहे? अवर्षणग्रस्त आहे का, दलदलीचे आहे का, मानवी वस्तीस प्रतिकूल आहे का, सुपीक आहे? तर अमेझॉन नदीचे खोरे हे मानवी वस्तीस प्रतिकूल असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, अरावली पर्वताच्या पायथ्याशी कोणते पठार आहे? बुंदेलखंड पठार, मेवाड पठार, माळवा पठार, दक्खनचे पठार. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 माळवा पठार. म्हणजे अरावली पर्वताच्या पायथ्याशी माळवा पठार आहे. त्यानंतर भारतातील कोणत्या राज्यात काटेरी झुडपी वने आहेत? तर आपल्याला सर्वात माहिती आहे वाळवंटाचा प्रदेश ज्या ठिकाणी आहे तेथे काटेरी झुडपी वने असतात. आणि वाळवंटाचा प्रदेश हा महाराष्ट्र, गोवा, राजस्थान, केरळ यापैकी राजस्थानमध्ये सर्वात जास्त आढळतो. म्हणजे काटेरी झुडपी वनेसुद्धा ही भारतामधील राजस्थान राज्यात आढळतात. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की वस्त्यांचे केंद्रीकरण हे कोणत्या प्रमुख बाबीशी निगडीत असते? तर वस्त्यांचे केंद्रीकरण हे त्या ठिकाणी असणारी पाण्याची उपलब्धता या बाबींशी निगडीत असते. आणि विद्यार्थी मित्रांनो, सेट परीक्षेमध्ये 100 प्रश्नापैकी एकदम 100वा प्रश्न भूगोलचा असणार आहे. तो म्हणजे ब्राझीलमध्ये एकूण किती प्रमाण वेळा मानल्या जातात? तर ब्राझीलमध्ये एकूण ह्या 4 प्रमाण वेळा मानल्या जातात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, सेट परीक्षेसंदर्भानं अशीच नवीन अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी किंवा सेट परीक्षेला कोणत्या प्रकारची प्रश्नपत्रिका असू शकेल त्यासाठी आणखी सराव करण्यासाठी, अनेक सराव परीक्षा देण्यासाठी युग विज्ञान आणि तंत्रज्ञान या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. म्हणजे जेणेकरून जे काही मी नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहे याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळणार आहे. धन्यवाद.